मोदी सरकारची 12 वर्ष। नामदार जयकुमार रावल यांनी पत्रकार परिषदेत मांडला विकास कामांचा लेखाजोखा। देशात मोदी सरकारच्या सत्ता काळाला 12 वर्ष पूर्ण झालीत। या 12 वर्षांच्या कारकिर्दीचा सविस्तर पाढा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांनी धुळ्यात भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत वाचला। या 12 वर्षांमध्ये मोदी सरकारने कोणकोणते मोठे धोरणात्मक निर्णय घेतले, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी कशा प्रकारे कामकाज केलं, कोणकोणत्या क्षेत्रात कशा पद्धतीने विकास कामे केलीत, या संपूर्ण 12 वर्षाच्या कारकिर्दीतील विकास कामांचा लेखाजोखा नामदार जयकुमार रावल यांनी सविस्तरपणे मांडला। यासोबतच पत्रकारांनी कांदा, कॉक्रोच जनता पार्टी इत्यादी विषयांवर विचारलेल्या प्रश्नांना नामदार रावल यांनी शांतपणे समर्पक अशी उत्तरे देऊन भाजपा सरकारची भूमिका मांडली। पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी नामदार जयकुमार रावल यांची राष्ट्रीय बाजार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानिमित्त महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, भाजपाचे नगरसेवक नगरसेविका, धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, सचिव सचिन बागुल यांच्यातर्फे नामदार जयकुमार रावल यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आलं। पत्रकार परिषदेला महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी महापौर जयश्री अहिरराव, स्थायी समिती सभापती लताबाई सोनार, डॉक्टर सुशील महाजन, नारायण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। आदरणीय धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय आदरणीय जयकुमार भाऊ, आज हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात मोदी साहेबांनी जे 12 वर्षात विकास कामं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी काही केलेली आहे ती आपल्यासमोर काही प्रमाणात मांडणार आहे। तसेच भविष्यातली काही रणनीती आहे त्याबद्दलही मंत्री महोदय आपल्याशी चर्चा करणार आहे। मी मंत्री महोदयांना विनंती करतो की आपण याविषयी आपलं मनोगत मांडावं। त्या अगोदर मी मंत्री महोदयांचं मोदी साहेबांना जो विकास चालू आहे त्याविषयी मी 12 वर्ष पूर्ण झालेले आहे भारतीय जनता पार्टीच्या सरकारला, त्याविषयी मी आदरणीय मंत्री महोदयांचं पेढे देऊन अगोदर सत्कार करणार आहे। केंद्र सरकारने केलं 1200 रुपये किंमत त्याची दिली होती, परंतु मुख्यमंत्री महोदयांनी पाठपुरावा केल्यामुळे 1585 म्हणजे साधारणतः 16 रुपये किलो अशा प्रकारचा रेट त्याच्या माध्यमातून काढला। परंतु हे देखील आपल्याला माहिती आहे की काही जे ब्लॅकमेल करणारे व्यापारी होते ते कोळी करून ठराविक ठिकाणी अंधारामध्ये कांदा विकत घ्यायचे आणि पहिले तर ते काय करायचे की कांद्याचा रेट कमी करायचे। कांद्याचा रेट कमी झाल्यावर शेतकऱ्यांमध्ये नाराजगी व्हायची, त्याचं आंदोलन व्हायचं आणि आंदोलन झाल्यानंतर व आता रेट वाढणार आहे त्या दरम्यान नापेडचं त्यांचं केंद्र ते घ्यायचे आणि स्वस्त मधला शेतकऱ्यांचा कांदा विकत घ्यायचे आणि सरकारलाच महागमध्ये विकायचे। यावेळेस ज्यावेळेस आम्हाला लक्षात आलं त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सगळे आम्ही दिल्लीला गेलो, अमित शहा साहेबांना भेटलो, केंद्रीय मंत्र्यांना भेटलो, एक मोठं शिष्टमंडळ घेऊन भूमिका मांडली आणि अत्यंत पारदर्शक हे सगळं झालं पाहिजे आणि म्हणून मार्केट कमिटीमध्ये कांदा खरेदी होईल। मार्केटच्या सेल्सचं काय ते सेल्स माफ करण्याचं पण विभागाने ठरवलं, त्यांना टेम्पररी लायसन्स देऊ खरेदीचे आणि जे होईल ते पारदर्शक होईल। टीव्ही CCTVच्या याच्यामध्ये होईल। आमचा कलेक्टर, आमचं सहकार खातं, आमचं पोलीस खातं, हे गृह खातं याच्यावर लक्ष ठेवेल आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट हा DBTच्या माध्यमातून पैसा पोहोचेल। ज्यावेळेस असं सगळी पारदर्शक योजना झाली त्यावेळेस जे भ्रष्टाचार करणारे काही जे ब्लॅकमेल करणारे व्यापारी यांना पोटसूट झाला तेव्हा आता आमचं दुकान बंद होईल आणि म्हणून त्यांनी एजन्सी खरेदीची घेतलेली आहे पण ते आता सुरू करत नाही आणि त्यांना लोणी खाण्याची सवय आणि मग ते ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असते। परंतु मला नम्रपणे सांगायचे की त्यांना कुठल्याही विरोधी पक्षाचा पाठिंबा असो, त्यांना हा कांदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच खरेदी करावा लागेल। याला
वर्षभर शेवटच्या वेळेला गेलं हो गेलं लागेल आणि अचानक हे सगळं होतं. हा कोणी बंडिंग नाही, कोणी याच्यामध्ये सूत्रधार नाही, कोणी याच्या माध्यमात आज नाही तो कधी खुलेगा. आणि मग देशाला वाईट कसं आहे, किती हाहाकार आहे हे कोणी निर्माण करायचा प्रयत्न असेल तर चुकीचं. हे देश प्रगतीने उन्नतीचं चुकीचं काम देशामध्ये होत असेल, चुकीचं काही लोक करत बी असतील ना, काय सगळंच एकदम रामराज्य म्हणलेलं असं नाही. काही चुकीचं काम कोणी करत असेल तर कडक दंड सुद्धा त्याला होईल. बघितलं तुम्ही चुकीचं काम ज्यावेळेस पेपर फुटीमध्ये झालं, अवघ्या 24 तासामध्ये सीबीआयच्या धाड देशाच्या कानाकोपऱ्यामधले हे लोकांना पकडून दबोचून जेलमध्ये टाकण्याचं काम केलं. कोण किती का मोठा होते ना. आणि म्हणून न्याय देण्याचं काम हे भारतामध्ये होतंय. सतत इंडस्ट्री 70 लाख कोटी आपली आहे, 70 लाख करोड उपयुक्त वाढतात. आपण सगळे पण आपल्याकडे तुम्ही आपण सगळे जे 10-15 वर्षापूर्वी आपलं जीवन आणि आजचं जीवन पैसा आपल्याकडे येतो. म्हणून देशाची उन्नती प्रगती होते हे असं कधीच दावा केला नाही. हे सगळं होऊया टार्गेट आहे ना 2047 नंबरवर देश बनले. म्हणून आपण सगळेजण करूया. काही कमी असतील त्याला आपण करूया. महाराष्ट्राची पोलीस त्यांना अटक करून कारवाई करेल आणि मग कांदा खरेदीमध्ये जे टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करण्याचा त्याच्यामधला जो डाव आहे तो हाणून पाडण्यासाठी सरकार सक्षम आहे. शेतकऱ्यांना जर त्रास झाला ती किंमत मोजावी लागेल हे सुद्धा मला नम्रपणे विनंती म्हणजे आव्हान आणि चेतावणी मी या निमित्ताने देतो. धन्यवाद.